गठीत करण्यात आलेली आहे। पोलीस उपायुक्त रागसुधा आर यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी गठीत केली आहे। 7 अधिकाऱ्यांची एसआयटी समिती गठीत करण्यात आली आहे। सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम, पोलीस निरीक्षक अविनाश जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी मदने, यशवंत चव्हाण, महेश मोहिते, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांचा एसआयटीमध्ये समावेश आहे। तर एसआयटी गठीत करण्यात आलेली आहे आणि यामध्ये 7 अधिकाऱ्यांचा समावेश आहे। मला राजकारणात पडायचं नाहीये, मला फक्त त्या मुलीला न्याय मिळवून द्यायचा आहे आणि ती भूमिका माझी शेवटपर्यंत राहील। तर आत्ताच्या घटनेला मला जे दिसतंय की याच्यात नीट तपास होत नाहीये। तर आता आम्हाला मुख्यमंत्र्यांकडून सांगितलं गेलंय की एक महिला IPS सिनियर मोस्ट अधिकाऱ्यांना फुल पॉवर्स देऊन त्याची चौकशी ते 3 नावं शेअर करणार आहेत आणि ते नीलमताई मी यांच्याशी बोलून मग ती नावं कन्फर्म करणार आहे। याच्या व्यतिरिक्त गव्हर्नमेंट PP सुद्धा आम्ही काही नावं दिली होती त्यांना, त्याच्यातले गव्हर्नमेंट PP अपॉइंट करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आले। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्या सोबत जोडलेले आहेत। महेंद्र, एसआयटी गठीत केलेली आहे। गौरी गर्जे हिनं आत्महत्या केली की हत्या याचा तपास करण्यासाठी ही एसआयटी गठीत केलेली आहे। अधिक माहिती या संदर्भात। जगदीश, आज सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि विधान परिषदेच्या उपसभापती ज्या आहेत त्या नीलम गोरे यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जी ती भेट घेतली होती। गौरी पालवे गर्जे या मृत्यू प्रकरणी ही सगळी भेट होती आणि या संदर्भात गुन्हा दाखल झाला असून जो तपास आहे तो कुठेतरी व्यवस्थित होत नसल्याची जी ती मुख्यमंत्र्यांना माहिती दिली आणि या सगळ्या संदर्भात जी गुन्हा दाखल झाला आहे त्यामध्ये मानसिक छळ वगैरे असेल, पण त्या अनुषंगाने ही तपास होत नाही आहे, विसंगती कुठेतरी आढळून येते। त्यामुळे याचा तपास जो आहे तो व्यवस्थित करावा, महिला IPS अधिकारी यात असाव्यात। त्याचबरोबर हा तपास लवकरात लवकर होता आणि महिलांवरती जे छळ होत आहेत, गुन्हे होत आहेत, अशा गोष्टी होत आहेत त्यांवरती लवकरात लवकर तातडीने कारवाई करावी अशी एक निवेदन आहे ते यांच्यातर्फे देण्यात आलं आणि मुख्यमंत्र्यांनी जे आहे ते अंजली दमानिया असतील किंवा नीलम गोरे उपसभापती असतील यांना आश्वासन दिलं। या संदर्भात एक समिती जी ती गठीत करण्यात आली आहे। त्यामध्ये पोलीस उपायुक्त रागसुधा आर यांच्यासोबत जे ते 7 वरिष्ठ अधिकारी आहेत यांची या संदर्भात नियुक्ती करण्यात आली आणि कुठलाही दबाव, राजकीय दबाव न बाळगता हा सगळा तपास करण्याचे मुख्यमंत्री जे ते देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिलेत। जगदीश जी, मात्र महेंद्र, ज्या दिवसापासून गौरी गर्जे हिचा मृत्यू झाला तेव्हापासूनच या मृत्यूवर अनेक सवाल उपस्थित केले गेले। गौरी गर्जे हिच्या कुटुंबियांनी, आई वडिलांनी सुद्धा अनेक सवाल उपस्थित केले गेले होते। त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आता या प्रकरणी वेगात तपास करायला सुरुवात केली आहे, समिती गठीत करून। जगदीश, गौरी पालवे गर्जे ही एक डॉक्टर होती आणि ती आत्महत्या करू शकत नाही असा जो आहे तो कुटुंबियांकडून सांगण्यात येत आहे, कारण ती स्वतः डॉक्टर होती त्यामुळे ती आत्महत्या करू शकत नाही। तिचा हा मृत्यू आहे असा जो आरोप आहे तो वारंवार घरच्यांकडून करण्यात आला आहे। त्यामुळे यात कुठे राजकीय दबाव आहे का या सगळ्या गोष्टी आहेत त्या दिसून येतात असंही ज्या अंजली दमानिया असतील आणि नीलम गोरे यांनीही मुख्यमंत्र्यांना सांगितल्यामुळे त्यामुळे कुठलाही दबाव जो आहे तो या प्रकरणामध्ये न घेता जो आहे तो तातडीने 10 दिवसाच्या आत तो अहवाल सादर करावा आणि तशी कारवाई करावी असे जे ते मागणी या ठिकाणी केली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जे ते आश्वासन दिलं होतं आणि या संदर्भात एक समिती गठीत केली आहे। त्या समितीमध्ये जे ते पोलीस उपायुक्त R.सुधा राघवन यांच्यासोबत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम असतील आणि पोलीस निरीक्षक अविनाश जगताप असे एकूण 7 अधिकाऱ्यांची ही SIT गठीत आली आणि लवकरात लवकर ही जे ती समिती या संदर्भात तपास करून मुख्यमंत्र्यांना याचा संपूर्ण अहवाल सादर करणार आहे। धन्यवाद महेंद्र दिलेल्या माहितीबद्दल।